त्यांच्या घरातले लोकसुद्धा अत्यंत गाण्याचे प्रेमी आहेत. त्यांचा मुलगा श्रीधर हा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चाललेला आहे. हे बघून मला आनंद वाटतं. आज सुधीर फडके नसले तरी त्यांचं गाणं त्यांच्या मुलाच्या रूपाने जिवंत आहे. आत्ता पंडित भीमसेन जोशींनीच प्रत्यक्षात सांगितलेलं आहे आणि आज आपला योग आहे की बाबूजींचेच चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी स्वरमंचावरून एक गाणं सादर करावं. तोच चंद्रमान भात तीच चैत्रयामिनी, तोच चंद्रमान भात तीच चैत्रयामिनी, एकांती मज समीप तीच तुही कामिनी, तोच चंद्रमान भात. नीरवतातीत शीच धुंद तेच चांदणे, छाया रेखियले चित्र तेच देखणे, नीरवतातीत शीच धुंद तेच चांदणे, छाया रेखियले चित्र तेच देखणे, जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी, एकांती मज समीप तीच तुही कामिनी, तीच तुही कामिनी, तोच चंद्रमान भात. संगीतकार म्हणून ते किती श्रेष्ठ होते हे खरं तर मी सांगायला नको. काळाबरोबर त्यांच्या संगीतातला बदल हा देखील एक विलक्षण प्रकार आहे असं मला वाटतं. 1950, 51, 52 सालची त्यांची गाणी ऐका, ती केवढी गोड होती. माझा होशील का, किंवा त्या तिथे पलीकडे, किंवा देवघर, किंवा अनेक इतर चित्रपटातील गाणी त्यांची. गीत रामायण 54 सालचं, 54-55 सालचं. आणि त्याचबरोबर त्यांनी गेल्या 15-20 वर्षापूर्वी केलेली शापित या चित्रपटातील दिस जातील दिस येतील आणि पुढचं पाऊलमधलं एकाच या जन्मी, ही गाणी आपण ऐका. त्याच्यातला गोडवा तोच आहे, पण त्याच्यातला ताजेपणा आणि टवटवीतपणा देखील आहे, आणि तो ह्या काळातला आहे असं मला वाटतं. तुझ्या माझ्या संसाराला हानी काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं, नव्या घरामंदी काय नवीन घडलं, घरकुला संग समदई गड होईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. राहील का सुकल ते तुझ्या माझ्या वाणी,
रूपा फुलच पर होईल गण दैवा संग झुंजायाच देऊ त्याला बळ दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल उडुनिया जाईलही आसमानची रात उडुनिया जाईलही आसमानची रात आपुल्याच साठी उद्या उठल पहाट आपुल्याच साठी उद्या उठल पहाट पहाटच्या गवावानी तान तुझ माझ सोसर्ग कस त्याला जीवा पाडोज सोसर्ग कस त्याला जीवा पाडोज इवल्याशा पणतीचा इवलासा जीव इवल्याशा पणतीचा इवलासा जीव त्योच घेई परी समजा अंधाराचा ठाव दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल फिरुनी नवी जन्मेन मी एकाच जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी एकाच जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी नार्तता ना बंधनेवा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी हरवेन मी हरवेन मी हरवेन मी तरीही मला लाभेन मी एकाच जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी इतकं कार्यमग्न आयुष्य घालवल्यावर एखाद्याने अखेरचा काळ हा पूर्वस्मृतींचा रवंथ करण्यात घालवला असता तर त्यात नवल नव्हतं. पण असं करतील तर ते बाबूजी कसले. आयुष्याची अखेरची उणीपुरी 3 दशकं त्यांनी एका वेड्या ध्यासाला अक्षरशः वाहून घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरचा तो महत्त्वाकांक्षी चित्रपट.
तसं पाहिलं तर सावरकर हा त्यांच्या उभ्या आयुष्याचाच एक ध्यास होता. अशा एक ना अनेक ध्यासांमध्ये स्वतःला गुंतवत त्यांनी आयुष्याची वाटचाल केली. देह कारणी लावावा काहीतरी असं समर्थांनी म्हटलंय. पण केवळ देहच नव्हे तर उभं अस्तित्वच कारणे लावणारं असं हे व्यक्तिमत्व होतं. बाबूजी हे एक असं व्यक्तिमत्व होतं की जे सतत एखाद्या ध्यासानं पछाडलेलं असे. 1982 साली बाबूजींनी आणि मी मिळून सबंध उत्तर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये मराठी चित्रपट महोत्सव साजरा केला. त्यामागचा हेतू असा की या निमित्तानं महाराष्ट्राचं समाज जीवन, लोकजीवन, संस्कृती आणि कला इत्यादींचं दर्शन आणि ज्ञान अमेरिकेतल्या भारतीयांना आणि परदेशांना करून देणं, आणि जमलंच तर दुसरा असाही हेतू होता की या महोत्सवाद्वारे भविष्यामध्ये जर मराठी चित्रपटांना परदेशी बाजारपेठ खुली होण्यास मदत झाली तर तेही पाहावं. या साऱ्या कर्तृत्वाचे आपण जिते जागते साक्षीदार झालो ही आपली देखील पूर्वपुण्याईच म्हणायला हवी. कारण आपल्याला उदंड निर्मळ कलानंद देणाऱ्या या मनस्वी माणसावर आपणही अपार प्रेमच केलं नव्हे, आजही करतो. आणि एकदा प्रेम हे शब्द ओठावर आले ना की बोलायला काही उरतच नाही. आम्ही घरी सर्व बाबूजींना अण्णा म्हणतो. अण्णा गेल्यानंतर माझ्या आयुष्यात मला वाटतं खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण त्यांनी माझ्यावर जे केलेले संस्कार आहेत ते संस्कारच हे दुःख सहन करायला मला शक्ती देतात आणि ते संस्कारच माझा आधार आहे असं मला वाटतं. त्यांनी निर्माण केलेलं, सुरू केलेलं युग संपलं आपण म्हणतो ना, हे न संपणारं युग आहे. त्यांनी सुरू केलेलं हे जे युग आहे ना, हे पिढ्यानपिढ्या लोक गात आहेत. मीच माझ्या कानाने त्या काळापासून 4थी पिढी ऐकतोय आत्ता. त्यांना खूप ऐकलं मी, खूप ऐकलं. म्हणून संगीतकार म्हणून ते जितके मोठे त्याच्यापेक्षा जास्त माणूस म्हणून मोठे होते. एखादी गोष्ट आपण करायची असं ठरवलं की त्याचा तो पाठीमागे लागायचा, हात धुवून पाठीमागे लागायचा ज्याला आपण म्हणतो तसा तो हात धुवून पाठीमागे लागायचा. जिद्दी ज्याला म्हणतो तसा तो जिद्दी होता. आपल्या मनात जे आहे ते घडल्याशिवाय त्याला चैन पडायचं नाही असा त्याचा स्वभाव होता. कुठलीही गोष्ट जर प्रामाणिक सत्य असेल तर तिचे दरवाजे उघडलेच जातील. फक्त त्याला किल्ली हवी सुधीर फडके नावाची. बाबूजींच्या चालीमध्ये सुद्धा राष्ट्रभक्ती डोकावते असं मला वाटतं. चाल लावताना त्याच्याबद्दलचेही काही विचार असतात, राष्ट्राबद्दलचे विचार असतात, आपल्या संस्कृतीबद्दलचे विचार असतात. हे सगळं त्यांच्या चालीत मला दिसतं. भलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले. राष्ट्रात प्राण हे उरले, राष्ट्रात प्राण हे उरले. मी सिद्ध मराया हो, मी सिद्ध मराया. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन. तिमिर घोर संहारीन, तिमिर घोर संहारीन. या
सहायाला या बंधू सहायाला हातात हात घालून हृदयास हृदय जोडून हातात हात घालून हातात हात घालून हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करा या कार्य कराया करी दिव्य पताका करी दिव्य पताका करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीत गाऊ करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीत गाऊ विश्वास पराक्रम गाऊ विश्वास पराक्रम गाऊ माय निज पदाला की माय निज पदाला या उठा करू गो शर्थ या उठा करू गो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ या संपादु दिव्य पुरुषार्थ हे जीवन नातरी व्यर्थ हे जीवन नातरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो भाग्य सूर्य तळपत राहो